जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे ड्रायफ्रूटचे लाडू। आता थंडी सुरू झालेली आहे। आता आपण ते ड्रायफ्रूटचे लाडू कसे करायचे ते बघूया। त्याच्यासाठी पहिले साहित्य बघू काय काय पाहिजे। तर इथे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, खारीक, काजू, बदाम, अक्रोड, डिंक, खसखस, इलायची, जायफळ आणि मगजबी व गोळंबी। स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही। याचं प्रमाण अगदी सोपं आहे लाडू करायचं। अगदी पहिल्यांदा जरी कोणी लाडू करत असेल त्याला पण व्यवस्थित येते। ही आम्ही घेतली इथं बनारसी साखर। तुम्ही साधी साखर किंवा गूळ किंवा खडी साखर यातलं काही पण घेऊ शकता, पण या बनारसी साखरेमध्ये लाडू केले की एकदम पौष्टिक होता आणि बाळंतीणला वगैरे पण चालतात। आणि हे तूप घेतलंय मी, गीर गाईचं तूप घेतलंय। तुम्ही कोणतं पण नॉर्मल तूप घेऊ शकता। तुम्ही या साहित्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता। थोडा वेळ दाखवते मी तुम्हाला, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। आणि याचं प्रमाण एकदम सोपं साधं। अर्धा किलो जर खारीक खोबरं असलं तर एक पाव काजू बदाम घ्यायचे, आणि 1 किलो खोबरं खारीक असली की अर्धा किलो काजू बदाम घ्यायचे, आणि 1 पाव जर खारीक खोबरं असलं की अर्धा पाव हे सगळे बाकीचे जिन्नस घ्यायचे। बस इतकं साधं सोपं आणि सरळ प्रमाण आहे। पहिल्यांदा जरी कराल तुम्ही तरी तुमचे लाडू बिघडणार नाहीत आणि एकदम खमंग खुसखुशीत पौष्टिक लाडू तयार होतील तुमचे। बघू, खूप सोपं प्रमाण आहे। हे प्रमाण लिहून घ्या तुम्ही माझं। या प्रमाणात जर तुम्ही लाडू केले तर एकदम अचूक परफेक्ट, काहीच त्याच्यात कमी जास्त सगळ्या चवी लागतील तुम्हाला, सगळ्या ड्रायफ्रूटच्या। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। झालंय आपलं आता सगळे ड्रायफ्रूट आपण परतून घेतलेले आहेत। खोबरं, खारीक आणि अक्रोड, काजू सगळं करून सगळं परतून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला बारीक करूया। कढईमध्ये तूप टाकायचं 1 टीस्पून। खूप तूप नाही टाकायचं आपण, कारण लाडू बांधताना पण परत तूप टाकणार आहे ना। 1 टीस्पून तूप टाकून त्यात अशी बदाम भाजून घ्यायची, परतून घ्यायची रंग बदलेपर्यंत। तुम्हाला जितपत आवडते खमंग तितकी भाजून घ्यायची। 1 टीस्पून तूप टाकून त्यात काजू पण त्याचप्रमाणे परतून घ्यायचे। अशा प्रकारे काजू पण परतून घ्यायचे। थोडे काजू परतले की त्यात गोळंबी टाकायची, ती पण थोडी परतून घ्यायची। त्यातच आता मगजबी टाकायची, त्यातच अक्रोड टाकून घ्यायचे। आणि हे सगळं असं एकत्र छान परतून घ्यायचं। तूप त्यात थोडंसं टाकलेलं असते त्यामुळे ते खमंग भाजले जाते। असं फिरवत राहायचा चमचा। जाडबुडाची कढई घ्यायची याला, नाही तर मग वास येतो थोडा जळपट। जाडबुडाची कढई घेतली की त्यात असे सगळे ड्रायफ्रूट परतून घ्यायचे। खोबरं, बदाम आपण आधीच घेतली, आता हे परतून घ्यायचे। खारीकचे आपण बारीक बारीक जे तुकडे घेतलेले आहेत ते पण भाजून घ्यायचे। याच्यामध्ये नाही टाकायचं तूप, ते नुसतीच भाजायची। तूप टाकला की एक त्याचा असा हे येतो वास वेगळा, नुसतीच परतून घ्यायची अशी खरपूस होईपर्यंत। खारीक तूप न टाकता परतून घ्यायचं, तूप टाकून खोबरं पण परतून घ्यायचं त्याचप्रमाणे। जसे आपण बाकीचे ड्रायफ्रूट परतून घेतले तसंच खोबरं पण परतून घ्यायचं रंग बदलेपर्यंत। थोडा गोल्डन कलर यायला लागला की कढईत तूप टाकून घेतलं। आता डिंक तळून घेऊयात आपण। छान डिंक तळल्या जातो अगदी, उगे फुटतात त्याचे तिळाचे डिंकाचे। या प्रकारे बघू शकतो तुम्ही, छान तळल्या गेल्या। झालाय आपला आता डिंक तळून अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, छान दिसत आहे डिंक। आणि बाकीचे ड्रायफ्रूट पण आपल्याला
भाजून घेतलं, ते मिक्सरमधून काढून घेतलं, डिंक तळून घेतला. फक्त डिंकच तळायचा, बाकीचं काही गरज नाही. बाकीचे भाजून घेतले तरी चालतात. या पद्धतीने संपूर्ण याचे आपण मिक्सरमधून आता पावडरी करून घेतल्या आणि डिंक पण तळून घेतला. मग याच्यात आता साखर मिक्स करायची, याचे लाडू वळायचे. आता या मिश्रणामध्ये जी आपण बनारसी साखर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी असते ही साखर. म्हणजे आपल्याला मिक्सरला वगैरे काही बारीक करायची गरज नाही, ऑलरेडीच बारीक केलेली असते ती. आम्ही याला बनारसी साखर म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मला कमेंट करून. थंडी असते ही आणि गरमही असते, दोन्ही याच्यात गुणधर्म आहे, उष्ण आणि गार पण. बनारसी साखर अशी मिक्स करायची ना, आता याचे लाडू वळायचे. झाले तयार. याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं, थोडं गरम करून. तूप तापवायचं नाही, तू ऑलरेडी आपलं तापलेलं असतं. थोडं गरम करून घ्यायचं, पातळ करून घ्यायचं आणि तूप टाकून घ्यायचं. तूप टाकलं, लाडू वळून घ्यायचे. लगेच वळल्या जातात, तूप असतं त्या साखर असते त्यामुळे. त्या पद्धतीने बघू शकता काय सुंदर लाडू बनवायचे. या पद्धतीने आपले लाडू आता संपूर्ण तयार झालेले आहेत. बघू शकता मैत्रिणींनी तुम्ही, छान झाले मऊसूत लाडू. छान मऊ लाडू तयार झाले आणि त्या पद्धतीने केले की मी तुम्हाला प्रमाण सांगितलंच आहे. अर्धा किलो खारीक खोबरं असलं की 1 पाव, 1 किलो खारीक खोबरं असलं की अर्धा किलो. बस इतकं सोपं साधं प्रमाण आहे. या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा, चव कशी वाटते ते मला सांगा. या पद्धतीने केले तर तुमचे लाडू बिघडणारच नाही. खूप छान आणि मऊ. बघा किती छान झाले आहेत लाडू. आवडले तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.